तर मित्रांनो, आपण आता सोलापूरमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप मोठी पिंड आहे आणि आपले इथं महादेव आहेत आणि तुम्ही इकडे मागे बघू शकता नंदी महाराज. किती मोठे नंदी महाराज आहेत, बाप रे बाप. पाहून एकदम प्रसन्न वाटते. आणि हे आहे आतमधलं दृश्य आणि हे आहे आपले तर माझ्या मागे बघू शकता खूप मोठं मंदिर आहे हे. आणि ते समोरून बघा ते एंट्रन्स आहे, तिथून एंट्री आहे आणि नंदी महाराजसाठी बनवलेलं आहे. आणि हे खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे. ही अशी मूर्ती देवाची खूपच छान आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता महादेवाच्या पिंड आहेत आणि नवग्रह आहेत, नवग्रह. खूपच छान असं हे मंदिर आहे आणि इथं खूप शांतता आहे. राम, लक्ष्मण, सीता आणि आपले लाडके हनुमानजी, जय श्रीराम, ते बजरंगबली महाराज. आणि हे बघा इथून आणि हे बघा अख्ख्या लाईनला महादेव, वैजनाथ, श्री भीमाशंकर, रामेश्वर. हे आपले दर्शने बघा. गजानन महाराज, श्री दत्त, बालाजी, सरस्वती, अलीमा, सरस्वती, महादेव, बापरे बाप, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, बापरे. हे बघा इकडं आहे असे केदारनाथ आणि आपले घृष्णेश्वर. मंदिरात जितकं गार आहे तितकंच बाहेर खूप ऊन आहे. आज उन्हाचं तापमान आता 1 वाजलेलं आहे, तापमान खूप वाढलेलं आहे. आणि आज सकाळपासून फक्त आणि फक्त 3 किलोमीटर मी चाललेलो आहे. पण ह्याचं कारण काय, 3 किलोमीटर का चाललो, विषय आहे की इतकं हवा आहे ना, हवाने सायकल थोडीशी सुद्धा पुढं जात नाही आहे. आता मी बघितल्या रस्त्याने येता येता एवढे खंबे पडलेले आहेत, एवढे खंबे पडले की तुम्ही विचारू नका. अक्षरशः एवढ्या एरियामध्ये लाईटसुद्धा नाही आहे. तर आजचा प्रवास आता इथपर्यंत फक्त 3 किलोमीटर झालेला आहे. आणि ह्यापुढं आज कमीत कमी मला 90 किलोमीटर कवर करायचं होतं. पण ते मी आज होईल का नाही मला सांगता येत नाही. कारण ते काल तर दिवसभर 30 किलोमीटर पण नाही चाललो, कारण की हवा इतकी होती. आणि इतका जोर दिला मी काल, इतका जोर दिला अक्षरशः माझं पोट दुखत होतं. तर आता हे मंदिर तुम्ही बघितलं असेल, पुन्हा एकदा बघा. खूपच छानपैकी असं मंदिर आहे. आणि हे ठिकाण आहे सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये बाजूला इथं कॉलेज आहे आणि कॉलेजच्या बाजूला मंदिर आहे. तर आता आपला प्रवास इथपर्यंत असा झाला. आता ह्या पुढचा प्रवास तुम्हाला नक्की कळू. त्याच महादेवाच्या मंदिरामध्ये आहे मी आता. आणि इथं प्रसादासाठी सोय, म्हणजे आज जवळपास आपली जेवणाची सोय झालेली आहे या मंदिराकडून सोलापूरमध्ये. चला आता आपण जेवण वगैरे करूया आणि पुढचा प्रवास करूया. तर इकडं असं जेवणाचं सिस्टम आहे. अरे बापरे, शिरा आहे भारी. माझा आवडता शिरा आहे. मला नव्हतं माहिती, मी बाहेर चाललो होतो. नाही, मी मंदिरात चाललो मी पाय पडायला, तर मला सहज वाटलं इकडून जावं म्हणून. हां चालू गरम आहे. वा वा, शेवगाची शेंगाची भाजी. हो. आणि इकडे बघा सर्व प्रसादाला बसलेली. काका कुठला प्रवास करायला लागले, कुठला प्रवास करताय म्हणता? अच्छा, हां तुमची संस्था आहे का? लय भारी सोय बरं का, लय भारी सोय.
जेवण झालेलं आहे. हां, जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता ताट धुण्यासाठी. जेवण झालेलं आहे, आता आम्ही चाललो ताट धुण्यासाठी. बघा आमचं ताट. चला, तिथं धुण्याची व्यवस्था आहे, आपण मस्त धुया. इथून आउट गेट नाही वाटते. ताट धुतले आता आणि आता ताट जाईन त्याच्या ठिकाणी. मस्त जेवण सोयले भाजी. असे प्रत्येक ठिकाणी झालं तर मग ते बघायचं कामच नाही. हर हर महादेव शिवशंभो. हसते पाणी. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर थंडगार पाणी, मस्त जारचं पाणी थंडगार. जेवण करून एक समाधान होते. आणि आज बचत झाली आहे आपली जेवणाची. हर हर महादेव. जेवण उरकून आपण आता निघालो आहोत आपल्या सायकलकडे. तर सायकल मी तर गॅरेजला लावलेली आहे. आम्ही सहज चक्क मारून यावं म्हटलं तर मंदिरात आलो. मंदिरात आलो, दर्शन घेतलं तर काय पुढं जेवणाची व्यवस्था पण दिसली. मग म्हणलं चला जेवण वगैरे करून जावं. जेवण वगैरे आटपलंय आणि आता मी जाणार आहे सायकल. सायकल म्हणजे आपली रामबाला घेतो. वाटतं तर आराम करावा, पण आता बघूया. तसं काय सांगत नाही मी आराम करायचं का नाही करायची. तर चला. तर मित्रांनो, आपण सोलापूर ते सांगोला ह्या रोडला आहोत आणि रोहन भाऊ आणि शिवम भाऊ भेटले होते आपल्याला. आपण त्यांच्या इथं आलेलो आहोत आणि इथं त्यांनी चहा पाणी वगैरे केलं आपल्याला. तर रोहन भाऊ, काय काय म्हणणे तुमचं आपला प्रवास बघून? या रोहन भाऊने आपल्याला थांबवलं होतं. खूप छान. आता कुठे चाललाय तुम्ही? आता मी सोलापूरला जातोय. कोल्हापूर. हा सॉरी, कोल्हापूर. सोलापूरलाच आहोत आपण आता. ते माझ्या तोंडात तेच येते नाही का. मस्त. अति एक नंबर आहे. अति सुंदर. तुमच्या पुढील प्रवासाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. खूप खूप आभार.